10वी आणि 12वीला कमी गुण मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? हे पहिल्यांदा की त्याच्यातनं माझी बुद्धिमत्ता किंवा माझी लायकी ठरते हे आपण काढून टाकलं पाहिजे. त्यामुळे जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज पडले असले, 45%, 50%, 35% जे काय पडलेले असतील, ती तुमची लायकी किंवा ती तुमची योग्यता ठरवत नाही. शिक्षणामधनं तुम्ही घाबरून जाऊन चालणार नाही. जर तुम्हाला अभ्यासातच इंटरेस्ट नसेल आणि तुमच्या क्षमता काही वेगळ्या असतील, तुमची कौशल्य काही वेगळी असतील, तर मग अभ्यास जिथे कमी आहे अशी काही क्षेत्र आपल्याला निवडता येतील. म्हणजे जिथे खूप अभ्यास पुस्तकं घेऊन करायचा नाहीये, पुस्तकी ज्ञान घ्यायचं नाहीये, वेगळे इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगांमध्ये लागणाऱ्या गोष्टी मला विकसित करता येतील, तर त्या पद्धतीच्या कोर्सेसकडे आपल्याला जाता येईल. तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानाच्या कोर्सेसकडे जाता येईल, टेक्नॉलॉजीच्या कोर्सेसकडे जाता येईल, किंवा डायरेक्टली काही ठिकाणी नोकरी मिळवून देणारे काही कोर्सेस असतील, तर तुम्ही पुढच्या 1, 2, 3 वर्षामध्ये अशा प्रकारचे काही कोर्सेस करू शकता आणि त्या दिशेने जाऊ शकता. त्यामुळे हेही शक्य आहे. आणि जर काही टेम्पररी, काही तात्पुरत्या कारणांमुळे तुमचं जर पर्सेंटेज खाली आलं असेल, तर पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करून 11वी मध्ये 12वी मध्ये कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते भरून काढता येईल आणि पुन्हा एकदा उभारी घेता येईल.